नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलांना सेल्फ इंट्रोडक्शन द्यायला तुम्ही कशा पद्धतीने शिकवू शकता, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे आणि इंग्लिशमधून तुम्ही मुलांना सेल्फ इंट्रोडक्शन किंवा स्वतःबद्दलची माहिती सांगायला कसं शिकवू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सांगायचं आहे माय नेम इज, आणि जे काही तुमचं नाव असेल म्हणजे मुलाचं नाव असेल मुलीचं नाव असेल ते तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर सांगायचं आहे आय ॲम ए गर्ल असेल तर गर्ल सांगायचं आहे, बॉय असेल तर बॉय सांगायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपण आता सांगायचं आहे की किती वर्षांचं आहे हे सांगण्यासाठी आपण म्हणणार आहोत आय ॲम 7 years old. आता जितक्या वर्षाचं तुमचं मूल असेल तो नंबर तुम्ही इथं टाकायचा आहे. त्यानंतर कुठे राहतो, आपण कुठे राहतो, आय लिव्ह इन, जे काही तुमच्या गावाचं नाव असेल ते तुम्ही इथं मुलांना लिहायला सांगायचं आहे. त्यानंतर आता स्वतःबद्दल आणखीन माहिती की वडिलांचं नाव काय आहे, आईचं नाव काय आहे हे सांगायचं आहे. माय फादर्स नेम इज मिस्टर, जे काही नाव असेल ते तुम्ही इथं मुलांना ॲड करायला सांगायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आता वडिलांचं नाव सांगितलं, त्यानंतर सांगायचं आहे वडिलांचं प्रोफेशन, वडील काय करतात, म्हणून ही इज ए, जे काही असतील जसं की टीचर असतील, पोलीस असतील, डॉक्टर असतील, तर जे काही असेल ते इथं तुम्ही मुलांना सांगायला लावायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आता आईचं नाव माय मदर्स नेम इज मिसेस, आईचं नाव जे काही असेल ते इथं तुम्ही मुलांना लिहायला सांगायचं आहे. त्यानंतर आता आई काय करते, बऱ्यापैकी जणांची आई ही जॉब करत नसते, म्हणून शी इज अ होम मेकर, हा शब्द जर गृहिणी असेल तर होम मेकर हे सांगायचं आहे. आणि जर कोणता जॉब करत असेल तर अर्थातच जे काही करत आहे, टीचर आहे, डॉक्टर आहे, तर ते इथं सांगायला लावायचं आहे मुलांना. आय हॅव, आता प्रत्येकाला भाऊ बहीण असतात, तर लहान भाऊ आहे की मोठा भाऊ आहे ते सांगायचं. आय हॅव ॲन एल्डर ब्रदर ऑर सिस्टर. नेक्स्ट आता कोणत्या क्लासमध्ये मी आहे, आय स्टडी इन डॅश डॅश क्लास, जो कोणता क्लास असेल तो. आता 7 इयर्सच्या आपण इथं 7 इयर्स घेतलेला आहे म्हणजे साधारण फर्स्ट क्लास असू शकतो, पण जितकं काही तुमच्या मुलांचं वय असेल त्यानुसार तुम्ही हे सांगायचं आहे. त्यानंतर माझ्या स्कूलचं नेम सांगायचं आहे, माय स्कूल नेम इज, जे काही नाव असेल स्कूलचं ते इथं ॲड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आता स्वतःबद्दल आणखीन थोडी जास्त माहिती सांगायची आहे, जसं की माय बेस्ट फ्रेंड, मुलांना फ्रेंडबद्दल खूप प्रेम असतं. माय बेस्ट फ्रेंड नेम इज, जे काही असेल फ्रेंडचं नाव ते इथं सांगायचं आहे. त्यानंतर आता आणखीन स्वतःबद्दल की स्वतःला काय काय आवडतं, जसं की स्वतःचं फेवरेट फूड काय असेल, माय फेवरेट फूड इज, जे काही असेल ते इथं आपण सांगू शकतो. फेवरेट कलर सांगू शकतो, माय फेवरेट कलर इज, नेक्स्ट माय फेवरेट, आता सब्जेक्ट पण सांगू शकता तुम्ही, माय फेवरेट सब्जेक्ट इज, जो कोणता असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल,
हिंदी असेल, मॅथ असेल, त्या सब्जेक्टचं नाव इथं मुलांना सांगायला लावायचं आहे. त्यानंतर आता आपल्या काही हॉबीज सांगायच्या आहेत. माय हॉबीज आर, कोणत्या कोणत्या आहेत, जसं की कोणाला ड्रॉइंग करायला आवडत असेल, कोणाला डान्स करायला आवडत असेल, कोणाला टी व्ही पाहायला आवडत असेल, कोणाला गाणं म्हणायला आवडत असेल, तर कमीत कमी दोन हॉबीज तुम्ही मुलांच्या इथं सांगायच्या आहेत. आणि मुलांचा आवडता खेळसुद्धा सांगू शकता तुम्ही. माय फेवरेट गेम नेम इज, जे काही असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, कबड्डी असेल, खो खो असेल. तर या पद्धतीने तुम्ही अजून यामध्ये काही ॲडिशन तुम्हाला करायचे असेल तर करू शकता. पण ही होती काही बेसिक माहिती. आणि मग तुम्ही मुलांना शिकवायचं आहे म्हणायला की दॅट्स ऑल अबाउट मी आणि थँक्यू. आणखीन एक गोष्ट म्हणजे इंट्रोडक्शन स्टार्ट करताना तुम्ही गुड मॉर्निंग एव्हरीबडी या पद्धतीने सुद्धा सुरुवात करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही सुरुवात करून या पद्धतीने सेल्फ इंट्रोडक्शन मुलांचं देऊ शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.